7व्या दिवसाची ही शिवकथा प्रारंभ करत असताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवजींच्या मंगलमय चरणी नतमस्तक होऊन शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली बसवादी प्रमथ जगदादि जगद्गुरु पंचाचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे सद्गुरु परमपूज्य पारावार पारदृष्टी अखिल मानव जातीचे उद्धारक तो मामा सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान मार्गदर्शक ज्यांनी जीवाचा शिव करण्यासाठी अविरतपणे ध्येयासाठी देह जिजविला काय द्यावे यासे व्हावे उत्तराई ठेवी तहा पायी जीव थोडा अशा परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन पवनपुत्र हनुमंतरायाच्या ही दिव्य चरणी नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या दिव्य चरणी नमन करून प्रस्तुत प्रसंगी या शिवकथेमध्ये उपस्थित असणारे तुम्ही सर्व साधू संत माता बंधू भगिनी लहान थोर आबालवृद्धांच्या हृदय मंदिरामध्ये ज्योती स्वरूप नांदणाऱ्या त्या शिवशंभो महादेवाला नमन करून ज्यांनी मला घडवलं असे माझे माता पिता माझे सासू सासरे आणि माझ्या पतीच्या चरणी नमन करून आजच्या या शिवकथेला आपण प्रारंभ करत आहोत। नमस्कार माझा श्रोतेला न थोरा नमस्कार माझा श्रोतेला न थोरा शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। या ठिकाणी चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा शिवकथेचं सुंदर आयोजन आपला सप्ताह कमिटीने केलेला आहे आणि या शिवकथेच्या माध्यमातून भगवान शिवशंभो महादेवाची भक्ती करत असताना ही आराधना करत असताना सुंदर अशा शिवचिंतनाच्या माध्यमातून शिवस्मरण आणि भगवान शिवजींची आराधना करत असताना पवित्र पावन अशी दिव्य अशी ही शिवकथा आणि या शिवकथेच्या श्रवणातून साधकाच्या जीवनामध्ये चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती धर्म अर्थ काम आणि मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव। साधू संत यांच्या माध्यमातून भगवान शिवजींची आराधना सेवा झालेली आहे। सर्व ऋषी मुनी अनेक असुरांनी सुद्धा राक्षस कुळांचा उद्धारही भगवान शिवजींच्या कृपेने झालेला बरं का। रावणासारखा महान शिवभक्त अंधकासुरासारखा महान शिवभक्त बाणासुरासारखा महान शिवभक्त अनेक राक्षस कुळातील शिवभक्तांचा उद्धार भगवान शिवजींच्या माध्यमातून झालेला आहे। तसेच
अनेक ऋषीमुनींनीही शिव आराधना केलेली बरं का. आणि तुम्ही आम्ही मानव एवढे धन्य आहोत की आमच्या या पवित्र वाणीतून भगवान शिवजींची आराधना नामस्मरणाच्या माध्यमातून घडती आहे. पवित्र अशी ही शिवकथा आपण श्रवण केलेली आहे. भगवान शिवजींचं गोड असलेलं हे नाम आपल्या वाणीतून मुखातून सदोदित या नामस्मरणाच्या माध्यमातून शिवशंभो महादेवाचं आपण सुंदर अशा पद्धतीनं भक्तीची आणि उपासनेची पद्धत या शिवकथेच्या अनुषंगाने श्रवण केलेली आहे. सुंदर अशा पवित्र अशा पावन अशा शिवकथेच्या अनुषंगाने भगवान शिवजींचं गोड असणारं हे नाम शिवनाम गोड 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 शिवनाम गोड
जगाला विसरू नका हो तुम्ही शिवनामाला पुण्य करुनिया करणामाची जोड शिवनाम गोड शिवनाम गोड गोड असं पावन पवित्र असं हे शिवनाम या वाणीनं आपण सतत घेतलं पाहिजे. कालपर्यंत आपण शिवपार्वतीचा मंगल विवाह संपन्न केलेला आहे आणि शिवपार्वतीची पाठवणी करण्यासाठी हिमालय राजा आणि मेना राणीनं यथोचित सर्व पाहुणचार येणाऱ्या पाहुणे मंडळींचा केलेला आहे आणि साध्वी ब्राह्मण स्त्रियांकडून आणि मेना राणीकडूनही या पार्वतीला पतिव्रता नियम धर्म सांगण्यात आले बरं का मायानो. सासरी गेल्यानंतर आम्ही कसं राहावं 1-2-3 महिने तर आम्ही नुसतं पाहतच राहतो कोणाला काय लागतं. बरोबर आहे की नाही मायानो. म्हणजे आम्हाला चावी फिरवता येईल नंतर एक थोडीशी खंत अशी वाटते बघा. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतोय लग्न झालं मुलाचं की आईला वाटतं मी आता सासू झाली आणि मग सासू झाल्यानंतर थोडंसं आम्ही बिंदास्त होतो ना. पण लक्षात घ्या 1-2-3 वर्ष तुम्हाला पूर्ण सांभाळायचं बरं त्या नवीन येणाऱ्या मुलीला, कारण तिला काही माहीत नाही आपल्या घरचे संस्कार काय आहेत कसे आहेत. प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्या कुटुंबातले सगळे नियम धर्म संस्कार तिला शिकवण्यासाठी सासूबाईनं 1-2-3 वर्ष डोळ्यात तेल घालून सगळंच सांभाळून घ्यावं लागेल बरं का माय. आणि हळूहळू तिला जेव्हा त्या गोष्टी समजतील मग मात्र तुमची चिंता मिटेल. पण बऱ्याच प्रसंगी असं होतं सुनबाई आले की सासूबाई बगल देते आहे की नाही, बस म्हणते आता बघा तुमचं तुम्ही, आणि मग त्याच्यातून बऱ्याचशा विकृती निर्माण होतात. बरेचसे वादविवाद बऱ्याच जणांच्या संसारामध्ये समाजामध्ये आज आम्ही पाहतोय. एक लक्षात घ्या, सुंदर असं वर्णन या ठिकाणी पतिव्रता स्त्रियांचं मायमाऊल्यांचं पुराणामध्ये आलेलं आहे. महर्षी व्यासांनी सुंदर अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे बघा. जगामध्ये पतिव्रता स्त्री ही धन्य बरं. पतिव्रता स्त्रीची शक्ती एवढी मोठी आहे, सामर्थ्य एवढं मोठं आहे, उगवत्या सूर्यालाही जी थांबवू शकते ती पतिव्रता. पार्वती माऊली पतिव्रता थोरा, पार्वती माऊली पतिव्रता थोरा, पार्वती माऊली पतिव्रता थोरा, पार्वती माऊली पतिव्रता थोरा. जय शिवशंकर, हे भोलेनाथ, हे महादेव. वाहिला संसार देवा पायी, वाहिला संसार जय शिवशंकर, देवा पायी, हे महादेव. वाहिला संसार
जगामध्ये पार्वती माऊलीचं पातिव्रत्य जगात श्रेष्ठ आहे बरं का. आणि स्त्रियांसाठी पातिव्रत्य खूप महत्त्वाचं आहे मायाणू, लक्षात घ्या. अशी पतिव्रता स्त्री तिन्ही देवांना वश करू शकते बरं का मायाणू. आणि तिच्या पुण्य प्रभावाने सामान्य जनलोक सुद्धा धन्य होतात, पावन होतात. आणि अशा माय माऊलींचा वास जिथं असतो ते कुटुंब, तो समाज, ते कुळ, तो धर्म, तो गाव, तो परिसर धन्य होतो. नोहे नोहे या पतिव्रतेच्या माध्यमातून इहलोकी आणि परलोकी उत्तम भोगाची प्राप्ती अशा स्त्रियांना होते. मग पातिव्रताचे नियम धर्म साध्वी ब्राह्मणींनी या पार्वतीला समजावून सांगितलेले आहेत. सासरी गेल्यानंतर कसं राहावं बघा. जी स्त्री आपल्या पतीची प्रेमपूर्वक सेवा करते अशा स्त्रिया त्यांना भगवान शिवजींचा मंगल आशीर्वाद प्राप्त होतोच होतो. शिवाय अंती शिवलोकीची प्राप्ती अशा स्त्रियांना होते. आणि अशा स्त्रियांच्या माध्यमातून माहेर आणि सासरच्या दोन्ही कुळांचा उद्धार होतो बरं का, लक्षात घ्या. जगामध्ये अनेक पतिव्रता स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. सावित्री, लोपामुद्रा, अरुंधती, शांडिल्य, शतरूपा, अनुसया, लक्ष्मी, स्वाहा, स्वदा, सती, सज्ञा, सुमती, श्रद्धा, मेना अशा अनेक स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जगामध्ये त्यांनी आपली ख्याती केलेली आहे. आणि पार्वती तुला सुद्धा असंच राहायचं आहे. आणि पतिव्रताचे नियम धर्म पाळून या विश्वामध्ये सुंदर अशा पद्धतीनं विश्वाला शांती आणि धर्माचं रक्षण तुला करायचं आहे. तो भगवान शिवजींची अर्धांगिनी आहेस. आणि कैलासामध्ये गेल्यानंतर सुंदर अशा स्वरूपामध्ये तुला भगवान शिवजींची सेवा करायची आहे. आणि हे पतिव्रता नियम धर्म सांभाळत असताना पार्वती लक्षात ठेव, पती उठण्या अगोदर तुला उठावं लागेल. आता तो उपदेश आपल्यासाठी बरं का, लक्षात घ्या. पार्वती एक माध्यम आहे, पण त्या माध्यमातून जग कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी आणि प्रत्येक माय माऊल्यांच्या स्त्रियांच्या हृदयामध्ये पतिव्रता नियमाचं अनुसरण करण्यासाठी महर्षी व्यासांनी सूत आदी शौनक आदी ऋषींना सुंदर असा हा उपदेश केलेला आहे. पार्वती, महादेव उठण्या अगोदर तुला उठावं लागेल. एवढंच नाही, महादेवांचं भोजन झाल्याशिवाय तुला जेवण करता येणार नाही. हे पतिव्रतेचे नियम आहेत बरं का माया. तसेच पती झोपल्यानंतरच तुला झोपावं लागेल बरं का मायानो. आता याच्यातल्या कुठल्या नियमात आपण बसतो, थोडंसं आपण स्वतः परीक्षा करायच्या. आता एवढे काही नियम अवघड नाहीत, जमल त्या पद्धतीनं त्याचं पालन करण्याचा प्रयत्न आपण करावा. कारण सद्यस्थितीला काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे आणि या शरीराची कॅपॅसिटीही बदललेली आहे बरं का. पण जसा प्रसंग, पण आज आम्ही पाहतोय फॅशनच्या नावाखाली लोक काही करू लागलेले आहेत. कपाळाला कुंकू नाही, हातात बांगड्या नाहीत, पायात जोडवं नाही आणि निघाल्या तोंडवरी करून, असं मी म्हणत नाही. थोडंसं समजून सांगितलं पाहिजे बरं का. आणि ही जबाबदारी आईची. ठीक आहे, आजची नवीन पिढी फॅशनेबल आहे, करू द्या फॅशन, पण एक गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून त्यांना सांगा, कारण सांगणाराही पाहिजे बरं का. बुडत हे जन न देखवे डोळा. आईची, सासूबाईंची खूप मोठी जबाबदारी आहे बाई. तू फॅशन कर माय,
माझं काहीच म्हणणं नाही, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, फॅशन करत असताना अंग भरून कपडे अंगावर असावेत, हातात बांगड्या असाव्या, कपाळाला कुंकू असावं, गळ्यात मंगळसूत्र असावं. भगवान ज्या पतीचं तुम्ही पातिव्रत्य स्वीकारलेलं आहे त्या पतीच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात असावं, पायात जोडवे असावेत. आणि ज्याची आराधना तुम्ही करणार आहात त्या भगवान शिवजींचं त्रिपुंड भस्म बाळावर असावं, गळ्यात रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, जे तुम्ही आराध्य देवतेला भजणार आहात त्या देवतेच्या शुभसूचक चिन्हांचं धारण आम्ही करावं. कारण धर्मो रक्षिती रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतं, बरं का, लक्षात घ्या. आणि म्हणून खूप नटामायानो, लग्न काल इथं लग्न होतं पाहिलं आपण सगळ्यांनी. आता नटणे हा स्त्रियांचा अधिकार आहे बरं, आणि तुम्ही नटलं पाहिजे. नटणं हा आपला खूप आवडीचा विषय आहे, खूप नटा, खूप नटा. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, नटल्यानंतर त्रिपुंड भस्म बाळावर लावायला विसरू नका. कारण त्या भस्मामध्ये एवढी ताकद आहे, सामर्थ्य आहे की तुमच्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहणार नाही, बरं का. जो पाहिल त्याच्या हृदयात सुद्धा सात्विकता निर्माण करणारं हे पवित्र भस्म आपण धारण केलं पाहिजे. पण म्हणले महाराज एवढा वेळ आहे कोणाला? आपण एक आपल्या जीवनाचा ट्रॅक ठरवायचं, बरं का, आणि त्या पद्धतीनं जीवन जगायचं. कोणी काय म्हणतं याकडे लक्ष नका देऊ, पण आम्हाला कसं जीवन जगायचं आहे हे आमच्यावर अवलंबून आहे, बरं का. पवित्र पावन जीवन जगत असताना बघा, पती जर परगावी गेले असतील, हे मी सांगत नाही आहे, पुराणात लिहिलेलं फक्त तुमच्यासमोर मांडत आहे, तर स्त्रियांनी जास्तीचा शृंगार करू नये असं पतिव्रता स्त्रीचं हे लक्षण आहे. आणि आपल्या पतीला नावाने कधीच हाक मारू नये, बरोबर आहे का मायानो? पतीला कधीच नावाने हाक मारू नये. तो वाईट बोलला तरी, कधी कधी पती रागावले तरी त्यांना उलट उत्तरे द्यायचे नाही. पण म्हणले महाराज आम्ही दिवसातून किती वेळेस म्हणतो गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही, बरोबर आहे का मायानो? खरंच. आणि आम्हाला कळत नाही, आणि या जिभेला सुद्धा तशी सवय लागली, बरं का, वळण लागलं. काय बोलतो त्याचं भान नाही आहे, लक्षात घ्या. पुढे पतीसोबत दुरुत्तरे करायचे नाहीत. एखादी शब्द जर बोलले तर लगेच त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही, थोडंसं समाधान घ्यायचं आहे. पतीची निंदा करू नये, आमचे हे असेच आहेत, आमचे ते तसेच आहेत, आम्ही मात्र खूप चांगले आहोत, नाही. पतीची निंदा करू नये. बघा, एखाद्या वेळेस संसारामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, प्रसंग आहेत, कधी पतीने रागावलं तरी तो राग मनात धरायचा नाही. बरं ताई तुम्ही सगळं आम्हालाच का सांगू लागला? सगळं आमच्यासाठी आहे का पुराणामध्ये? हो, सगळं आपल्यासाठी आहे. आणि ते लिहिलेलं आहे, बरं का, खूप सुंदर लिहिलेलं वर्णन, खूप छान आहे. आपल्यासाठीच का हा उपदेश आहे? तर कारण आपण एक आई आहात, एक पत्नी आहात, एकाची मुलगी आहे की नाही, कोणाची तरी बहीण, कुणाची तरी सूनबाई, अनेक या नात्यातून आम्ही जीवन जगत असताना पावलोपावली आपलं जीवन संस्कारक्षम्य असावं. आणि ज्या घरातली स्त्री मायमाऊली संस्कारक्षम्य असते ना, ते तर पुरुषांना चांगलं वागा म्हणून सांगायची गरजच पडत नाही, कारण तुमच्या संस्कारातूनच ते घडतात. कळते का मायानं? बघा, थोडंसं तुमचं तुम्ही परीक्षण करा एखाद्या गोष्टीचं, जास्त सांगायची गरज पडत नाही, लक्षात घ्या. आणि कधी कधी एखादी पुरुष ऐकत नाहीत, आता तो त्यांचा दोष आहे, पण शक्यतो मला तरी वाटतं ना, बाकी सगळ्या गोष्टी ते आपल्या ऐकतात आणि चांगलं राहणं काय ऐकणार नाहीत, कारण त्यांनासुद्धा आपला आणि आपल्या पत्नीचा, आपल्या कुटुंबाचा सार्थ अभिमान असतो. म्हणून शास्त्राने सुद्धा उपदेश महिलांनाच केलेलं आहे, बरं का माय. या ठिकाणी सुंदर असं वर्णन आलेलं आहे. पतिव्रता स्त्रीनं घराच्या दरवाजावर फार काळ उभं राहू नये. आता काही काही जणाला सवयच असते, उठलं की दारात, बरं का. दरवाजावर जास्त वेळ बसायचं नाही आहे, कारणाशिवाय दुसऱ्याच्या घरी जायचं नाही.
मायानं काम असेल तर जा, नाही तर उठलं आंघोळ केले काही तर खाल्लं की दुसऱ्याच्या दारात जाऊन बसायचं नाही. काही गरज नाही आपणाला. काम असेल तरच जायचं, अन्यथा जाऊ नये. बघा आपल्या गोपनीय गोष्टी लोकांमध्ये प्रकट करायच्या नाहीत. काहीतरी असतं प्रत्येकाच्या संसाराचं हे हितगुज, ते 4 लोकांमध्ये प्रकट करू नये. पतीने सांगण्यापूर्वी पूजेची सामुग्री पतिव्रता स्त्रीनं तयार करून ठेवली पाहिजे. बऱ्याच मायमावल्या आम्ही असं सांगितलं ना, खंत व्यक्त करतात, ताई आमचे पती पूजाच करत नाहीत, गळ्यात माळ घालत नाहीत, भस्म लावत नाहीत, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण त्यालाही कारण आपणच आहोत बरं का. तुम्ही करा बरं, पूजेची तयारी करून ठेवा बरं. 1-2 दिवस ते बघतील निघून जातील, बघतील निघून जातील, 4 दिवस जाऊ द्या, 8 दिवस जाऊ द्या, पण दररोज तुम्ही पूजेचं सामुग्री मांडून ठेवा. एक दिवस त्यांचंही मन बदलल आणि ते विचार करतील, बाबा एवढी आपली पत्नी आपल्यासाठी करते म्हणजे आपण 1 मिनिटाची पूजा करायला काय हरकत आहे. बघा करून बघा, केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. आणि काही लय मोठं कार्य नाही, वाळूतून तेल निघतं, मग साधं पूजा करणार नाहीत का आपले पती? करतील, जरूर करतील, पण त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. बघा स्वतः आनंदित राहायचं आहे आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न पतिव्रता स्त्रियांनी करायचा आहे. पतीच्या आज्ञेशिवाय तीर्थयात्रेला जायचं नाही, व्रत वैकल्य करायचे नाहीत. बघा कुठल्या सण समारंभामध्ये सुद्धा भाग घ्यायचा नाही. आता अवघडच आहे बाई, सगळे बंधनं चालू झाले आता. नियम आहेत बरं का, ही मर्यादा आहे आणि ही मर्यादा आम्ही सांभाळणं गरजेचं आहे. बघा आपला पती हा परमेश्वर स्वरूप आहे. भला है बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है. आता काही जण अशा माना हलू लागल्यात, माझ्या माय मावले छान आहे, बरोबर आहे. काही जण असं करू लागले, चुप करू लागल्या. त्याचं कारण बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये व्यसनी पती लाभतात बरं का मायानो. आपण सांगतोय कारण आपलं भाग्य थोर आहे. खरंच ज्यांचे पती चांगले आहेत ना मायानो, तुमचं लई मोठं पुण्य आहे बरं का. आणि ज्यांना पत्नी चांगली मिळाली त्यांचं सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. कारण पती पत्नीशिवाय हा संसार पूर्णत्वास जाणारा नाही आहे, लक्षात घ्या. एखाद्याच्या जीवनामध्ये असे व्यसनी पुरुष असतील तर त्याचं जीवन आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही, एवढं दुःख त्यांच्या जीवनात आहे. पावलोपावली अनेक दुःखांना त्यांना सामोरे जावं लागतं बरं का मायानं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, पुढे सांगितलेलं आहे. बघा पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतीचा अपमान होईल असे अपशब्द वापरायचे नाहीत. आणि जी स्त्री असे हट्टाने व्रत वैकल्य करेल अशा स्त्रीच्या पतीचं आयुष्य हरण केलं जातं असं शास्त्र सांगतं. म्हणून कुठल्याच गोष्टीचा जास्तीचा हट्ट स्त्रियांनी करायचा नाही. बघा पतिव्रता स्त्रीने पतीच्या आसनापेक्षा उच्च आसनावर बसू नये. की खूप नियम आहेत, खूप नियम आहेत, खूप नियम आहेत. आणि जुन्या मायमावल्या सांभाळायच्या बरं का या सगळ्या गोष्टी. आता बऱ्याच जणींना, आता नवीन पिढीला तर सांगणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. असं करतात, पती जेवल्याशिवाय जेवढं म्हटलं ना, म्हणले ताई आम्हाला ड्युटीला जावं लागतं, मग काय करायचं आम्ही. काळ बदलला, मी आत्ता सांगितलं तुम्हाला, परिस्थिती बदलली, काळ बदलला आणि थोडेसे जास्तीचे नियम काही आपण सांभाळू नका, पण जेवढे जमतील तेवढे नियम आपण सांभाळायचे. एखादी गोष्ट अर्धवट बोलून सोडायची नाही. आम्हाला सवय असते काहीतरी सांगायला निघतो पण अंदाज बघून थांबून जातो, आहे की नाही. अर्धवट गोष्टी आपल्या पतीशी बोलायच्या नाहीत. गुणात्मक आणि अडखळत सुद्धा आपण बोलू नये, त्यातून क्लेश निर्माण होतात.
घरामध्ये वाद निर्माण होतो आणि वडीलधारी माणसं निकट असतील तर मोठ्यानं कधीच बोलायचं नाही पती पत्नीनी, बरं का. एकदम सौम्य शब्दात आणि शांतपणे आपण बोललं पाहिजे. आणि बोलत असताना काही जणांना नुसतं हसायची सवय असते बघा, उगा हसत राहतात. सतत हसायचं सुद्धा नाही, कारणाशिवाय हसायचं नाही आहे. पुढे बघा, जी स्त्री आता सांगितलेलं आहे इथं, आपल्या पतींना सोडून इतर कुकर्मामध्ये रत होते, अशा स्त्रियांना पुढील जन्म घुबडाचा मिळतो, बरं का. आणि जी स्त्री पतीने मारल्यानंतर, कधी कधी असा प्रसंग येतो ना, जी स्त्री आपल्या पतीनं मारल्यानंतर, आता मारत नाही आहे कोणी, पण जुन्या काळात थोडंसं स्त्रियांवर अत्याचार व्हायचे, विनाकारण त्रास सहन करावा लागायचा. अशा स्त्रियांना कधी प्रसंगाने पतीनं जर मारलं तर जी स्त्री त्याच्यावर उलट धावते, अशा स्त्रियांना वाघाचा किंवा विंचवाचा जन्म मिळतो, बरं का मायाणू. पुढे सांगितलेलं आहे, जी पतीला काहीही न देता आपण स्वतः मिष्टान्नाचं भोजन करते, असे ज्या स्त्रिया असतात त्या पुढील जन्मी ग्रामसुकर किंवा बोकडाच्या जन्माला जातात, बरं का मायाणू. पंक्ती प्रपंच किंवा आपल्या पतीला सोडून काहीच खायचं नाही. आता बऱ्याच वेळेस आपल्या संसारात असे प्रसंग येतात, तर आपण त्यालाही पर्याय करू शकतो, बरं का माया. पटकन आवरून द्या, सावरून द्या, करून द्या आणि मग तुम्ही जेवा. नाही शक्य झालं तर मग काय करणार, मग काय करायचं ताई, सणवाराच्या दिवशी तरी कमीत कमी, इतर वेळी सोडा, ज्या दिवशी सणवार उत्सव असतात पती जेवल्याशिवाय आपण जेवू नये. बघा, जी आपल्या पतीला अरे तुरे बोलते ती पुढील जन्मी मुकी म्हणून जन्माला येते, बरं का. अशा स्त्रिया पुढील जन्मात मुक्या म्हणून जन्मात येतात. जी सवतीची ईर्ष्या करते ती दुर्दैवी होते. जी पतीची दृष्टी चुकून इतरांवर दृष्टी ठेवते, अशी स्त्री पुढील जन्मी कुरूप किंवा चकणी म्हणून जन्माला येते, बरं का. प्रत्येक स्वभावाच्या स्त्रिया समाजामध्ये आहेत, बरं का मायाणू. आता जास्तीचं काही नाही सांगणार, नाही तर मग तुम्हाला कथेच्या शेवटच्या दिवशी भलतंच टेन्शन यायचं, बरं का. उगाच सावध आपण राहिलं पाहिजे. याच्यासाठी पतिव्रतेचे नियमधर्म खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेले आहेत. पती आणि पत्नीचा संबंध अतूट आहे, जन्मजन्मांतरीचं हे नातं, शिवपार्वतीचं जन्मजन्मांतरीचं नातं. आणि त्या माध्यमातून सुंदर अशा पद्धतीचा उपदेश मेनाराणीनं आपल्या कन्येला केलेला आहे. साध्वी ब्राह्मण स्त्रियाने सुद्धा पार्वतीला सांगितलं, बाई तिथं तुला सांगायला कुणी नाही, सासू नाही, सासरा नाही, फक्त महादेवांची सेवा करत असताना प्रत्येक गोष्टीची काळजी तुला घ्यायची आहे आणि सुंदर अशा पद्धतीनं शिवशंभोनाथाची सेवा करायची आहे. पार्वती कैलासामध्ये भगवान शिवजींच्या सान्निध्यामध्ये वास करू लागलेली आहे. शिवजींची सुंदर अशा पद्धतीची सेवा ती करू लागलेली आहे. आणि इकडे तारकासुराने विश्वामध्ये हाहाकार माजवलेला आहे. तारकासुराने ऋषी मुनी साधू संतांना उपद्रव द्यायला चालू केलेला आहे. आणि सर्व देवी देवतांना वाटत होतं आता शिव पार्वतीचा मंगलविवाह झालेला आहे, नक्कीच लवकरात लवकर शिवपुत्राची प्राप्ती होईल. आणि या शिवपुत्राच्या आगमनासाठी आणि शिवपुत्राच्या जन्मासाठी सर्वांनी आस लावलेली, बरं का. शिवशंभोनाथाचा आणि पार्वती मातेचा सुंदर असा जीवनक्रम चालू आहे. सतत ही पार्वती माता मुखामध्ये भगवान शिवजींचं स्मरण आणि ध्यान करत आहे. पाहता पाहता पार्वती मातेनं सुंदर अशा पद्धतीनं भगवान शिवजींची सेवा केलेली आहे.
इथपर्यंत पार्वती खंड संपतो बरं का. रुद्रसंहितेमधला आता कुमारखंड म्हणजे कुमारांचा जन्म, षडाननाचा जन्म, कार्तिकेचा जन्म कसा झाला आजच्या आपल्या कथेतून आपल्याला श्रवण करायचे आहे. बघा, साधनापरायण ध्यानपरायण पुरुषांचं आणि स्त्रियांचं एकांत भंग करू नये बरं. आणि स्त्री पुरुषांचं म्हणजे पती पत्नीचा जो एकांत भंग करतो अशांना खूप रवरव नरकाची प्राप्ती होते. आणि देवतांना वाटत होतं की आता पटकन शिवपुत्र जन्माला आला पाहिजे. मग ब्रह्मदेव विष्णुदेवाकडे गेलेले आहेत. म्हणले, देवा आता शिवपुत्र जन्मायचा कधी आणि कधी तारकासुराच्या या उपद्रवापासून विश्वाचं कल्याण व्हायचं. भगवान विष्णूंनी सांगितलं, ब्रह्मदेवा काळजी करू नका, थोडासा दम धरा, धीर धरा, कारण शिव पार्वती आता एकांतामध्ये ध्यान करत आहेत आणि त्यांचं ध्यानभंग करणं हे योग्य नाही आहे. कैलासामध्ये शिव पार्वतीचा हा सुंदर जीवनक्रम चालू आहे, संसार त्यांचा चालू आहे आणि त्यामध्ये आपण भंग करणं योग्य नाही. थोडंसं दम धरा, चिंता करू नका, कारण भगवान शिव हे कसे आहेत, चिंता निवारण करणारे आहेत, भक्तांचं दुःख दूर करणारे आहेत. या विश्वामध्ये सद्धर्माचं निर्माण करणारे आणि धर्माने या विश्वाला अधर्मापासून रक्षण करून धर्माने जीवन जगण्यासाठी शिवशंभूनाथ निश्चितच आपलं कार्य करतील, तुम्ही चिंता करू नये, असं भगवान हरीने ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर ब्रह्मदेव निघून गेले तिथून वैकुंठातून. पुढे सर्व देवता, इंद्र देवतादी यांनाही मनामध्ये विचार निर्माण झाला की आता कधी शिवपुत्र जन्माला येणार. त्यासाठी हे सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले बरं का. परत विष्णुदेवाकडे गेले. म्हणले, देवा आता तुम्हीच काय तो पर्याय सांगा. सुंदर अशा पद्धतीनं शिवपुत्र जन्माला यावा आणि तारकासुराचा संहार व्हावा, हे मनोरथ आपण या ठिकाणी मनामध्ये केलेलं आहे. पण प्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. वेळ प्रसंग यावा लागतो आहे की नाही. भाग्याच्या अगोदर आणि वेळेच्या आधी माणसाला जीवनात काही मिळत नाही बरं का. थोडासा दमधीर आपल्याकडे असला पाहिजे आणि त्या माध्यमातून निश्चित आपलं कल्याण होतं. ब्रह्मदेवानी आणि विष्णुदेवानी सर्व देवतांना सांगितलं समजावून की थोडंसं दम धरा आणि भगवान शिवाची आराधना करा, शिवशंभूनाथाची स्तुती करा आणि आपल्या स्तुतीला ते नक्की प्रसन्न होतील आणि आपलं मनोरथ पूर्ण करतील. शंभो महादेवा, हर हर महादेवा, शंभो महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा, शंभू महादेवा, हर हर महादेवा. नमः पार्वती वल्लभ शंकर, नमः पार्वती वल्लभ शंकर, श्रीगिरी मल्लय नमो नमः, श्रीगिरी मल्लय नमो नमः. शंभू महादेवा, हर हर महादेवा, शंभू महादेवा, हर हर महादेवा, शंभू महादेवा, हर हर महादेवा. आणि मग भगवान शिवजींची स्तुती केली
आणि एक दिवस शिव पार्वती एकांतामध्ये असताना इंद्रदेवाने कामदेवाला सांगितलं शिवशंभूनाथाचं ध्यानभंग करण्यासाठी बरं. आणि कामदेव महादेवाचं ध्यानभंग करण्यासाठी आपले धनुष्याने पुष्पक बाण घेऊन निघालेले आहेत. आणि ज्या ठिकाणी शिवशंभूनाथ ध्यान करत होते तिथं जाऊन या कामदेवाने काय केलं, बाण चालवला. आणि जसा बाण चालवला बाकी सर्व देवताही त्या ठिकाणी बाजूच्या परिसरात थांबलेले आहेत. तेव्हा इंद्रदेवाने सांगितलं अग्नीला, भगवान शिवजींचं तेज धारण करण्याचं सामर्थ्य दुसरं कोणातच नाही बरं का. कामदेवानी बाण चालवल्याबरोबर शिवशंभूनाथाचं ध्यानभंग झालं आणि पार्वती मातेनं ते पाहिलं बरं का. आणि भगवान शिवजींचं तेज जे आहे जमिनीवर पडलं आणि अग्निदेवाने कपोत रूपाने ते तेज धारण केलं. अग्निदेवाच्या शरीराचा दाह होऊ लागला. पार्वती माता रुष्ट होऊन निघून गेल्या. आणि इकडे अग्निदेवाने ते तेज धारण केलेलं आहे. आणि अग्निदेव निघाले, हे देवा शिवजींचं हे तेज धारण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये सुद्धा नाही आहे, मी काय करू. ब्रह्मदेवाने सांगितलं ते गंगेमध्ये सोड. अग्निदेव निघाले आणि पवित्र अशा गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं. तसं ते भगवान शिवजींचं तेज त्या गंगेमध्ये सोडल्या गेलं बरं का. आणि माघ महिन्यामध्ये प्रयाग क्षेत्री काही ऋषीपत्न्या 6 ऋषीपत्न्या त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेल्या होत्या. आणि त्या ऋषीपत्न्यांनी त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर ते भगवान शिवजींचं तेज त्यांच्या गर्भात स्थित झालं. आणि त्या घरी गेल्या, पाहतात तर त्यांच्या गर्भामध्ये एक शिवांश. त्यांना कळलं नाही कसं झालं काय झालं. आणि मग त्यांच्या पतीनी ऋषींनी त्यांचा त्याग केला. जोपर्यंत हा गर्भ तुम्ही टाकून येत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही. आणि त्या 6 जणी एका ठिकाणी गेल्याने तो गर्भ टाकला. परत ते शिवांश शिवतेज एकत्र आलं आणि तिथून पुढे त्याचा प्रवास चालू झाला बरं का. पुन्हा ते तेज हिमालयावर पडलेलं आहे. आणि तिथून पुढे खाली हे भगवान शिवजींचं तेज पुढे पुढे निघालेलं आहे. हिमालयातून ते तेज भरत गंगेत आलं. आणि गंगेपासून ते वाहत वाहत भगवान शिवजींचं तेज जे होतं त्या तेजामध्ये सुंदर असं एक बालक शिशुरूपामध्ये तयार होऊ लागलेला आहे. 9 महिन्याचा हा प्रवास. ते बालक हळूहळू पुढे सरकमड्याच्या काड्यावर जाऊन ते तेज भगवान शिवजींचं पडलेलं आहे. आणि तिथल्या त्या वनामध्ये बघा कार्तिकेचा जन्म झाल्या झाल्या सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आहे. आणि त्या सरकमड्याच्या काड्यावरती भगवान शिवजींचं ते तेज जाऊन पडलेलं आहे. आणि त्या सरकमड्याच्या काड्यावर सुंदर अशा शिवपुत्राचा म्हणजेच कार्तिकेचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. संभजय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, कार्तिक स्वामी महाराज की जय. षडानन महाराज की जय. या ठिकाणी भगवान शिवजींचा सुपुत्र कार्तिकेचा जन्म त्या सरकमड्याच्या काड्यावरती झालेला आहे. आणि जसं शिवपुत्राचा जन्म झाला तसं पार्वती मातेच्या हृदयामध्ये प्रेम पाहणा दाटून आलेला आहे. आणि या 6ही ऋषीपत्न्या जे होत्या त्यांच्याही हृदयामध्ये प्रेम पाहणा निर्माण झालेला आहे. भगवान शिवजींपासून तयार झालेला हा शिवपुत्र पुढे स्कंद म्हणून स्कंद या नावाने विख्यात झाला. 6 कृतिकांच्या माध्यमातून, कृतिका म्हणजे ऋषीपत्न्या, यांच्याही माध्यमातून पार्वती माता कैलासातून निघालेली या शिवपुत्राच्या शोधामध्ये. आणि त्यावर आपला हक्क त्या सांगू लागलं बरं का. षडाननाने पार्वतीचा प्रेम पाहणा पिला
आणि या साही ऋषी पत्न्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. हे बाळ आमचं आहे, हे बाळ आमचं आहे असं ते म्हणत असताना या स्कंदाने काय केलं, 6 मुख धारण केले. म्हणून तो षडानन या नावाने पुढे विख्यात झाला. आणि कृतिकांच्या माध्यमातून त्यांचा जन्म म्हणून कार्तिकेय हे त्यांचं एक नाव पडलं. आणि 6 मुखाने साही ऋषी पत्न्यांच्या त्या माता म्हणून प्रेम पाहणा कार्तिकेयनं पेलेला आहे. आणि या कार्तिकेयला पुढे सुंदर अशा पद्धतीनं सर्व देवतांनी काय केलं, या कुमारांचा देवतांचा अधिपती प्रधान म्हणून नेमणूक केली. त्यांचा सुंदर अशा पद्धतीनं कार्तिकेयचा अभिषेक केला, राज्याभिषेक केला. आणि प्रत्येक देवतांनी आपल्याकडचं आयुध कार्तिकेयला युद्धामध्ये वापरता यावं आणि तारकासुराचा संहार व्हावा म्हणून प्रत्येकाने विष्णुदेवाने सुदर्शन चक्र दिलं, ब्रह्मदेवाने शस्त्र दिलं, इंद्राने आपलं वज्र दिलं आणि महादेवाने सुद्धा त्रिशूळ दिला. प्रत्येक देवतांनी आपापलं शस्त्र कार्तिकेयला दिलेलं आहे. आणि त्या तारकासुराच्या संहारासाठी कार्तिकेय आता सज्ज झालेले आहेत बरं का, लक्षात घ्या. या विश्वामध्ये दुष्टांचा संहार व्हावून सुख शांती लाभली पाहिजे आणि पूर्ण मानव समाज आनंदाने जीवन जगला पाहिजे. साधू संतांना अभय मिळालं पाहिजे आणि देवतेंच्या भक्तीच्या स्वरूपामध्ये विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून कार्तिकेयने जे आहे युद्धाला ललकार केला. या तारकासुराचा संहार करण्यासाठी, वध करण्यासाठी तारकासुर तर आधीच प्रत्येक देवावर आक्रमण करण्यासाठी सिद्ध होता. आणि परत कार्तिक स्वामी, सर्व देवता आणि या तारकासुरांमध्ये खूप घनघोर असं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये भगवान शिवजींच्या शिवपुत्राकडून कार्तिकाकडून या तारकासुराचा संहार झाला. संभजे नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. कार्तिक स्वामी महाराज की जय. उमापति भगवान शिव शंकर की जय. बम 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 बम. हर हर महादेव हर हर महादेव. अशा स्वरूपामध्ये या तारकासुराचा संहार या ठिकाणी झालेला आहे. आणि तारकासुराच्या या संहाराच्या माध्यमातून विश्वामध्ये पुन्हा सुख शांती आणि आनंदाला उधाण आलेलं आहे. सर्व देवी देवतांना आनंद झाला. स्वर्गामध्ये तर या कार्तिक स्वामीच्या अतुल अशा पराक्रमामुळे स्वर्गातल्या सर्व देवी देवता गावू नाचू आनंदाने, गावू नाचू आनंदाने. उठा उठा.
शिवपिता माता पार्वती यांच्या दर्शनासाठी कार्तिकेय कैलासामध्ये गेलेले आहेत आणि भगवान शिवजींचं माता पार्वतीचं दर्शन घेऊन कार्तिकेयने पुढील आपलं जीवन धन्य करून घेतलं. जगामध्ये शिवभक्ती ही श्रेष्ठ आहे. आणि हां, इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या मायानो, इकडं बघा माय, इकडे 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 माझ्याकडे माझ्याकडे इकडं बघा. हां, झालं बघा. शिवभक्ती ही श्रेष्ठ आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदाने प्रतिपादन केलेल्या या शिवभक्तीचं वर्णन कुठलाही धर्मग्रंथ तुम्ही घेतलात तर लक्षात येऊन जाईल की शिवभक्ती किती श्रेष्ठ आहे. 2 मिनिटामध्ये आता कथेचा सार सगळ्यांनी लक्षात ठेवायचं बरं का. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे का? तिकडे तिकडे मायानो माझ्याकडे आहे ना. हर 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 हर. बघा 2 मिनिटात आपण शिवपुराण जे श्रवण केलेलं आहे त्याचा सार मी सांगणार आहे बरं का. जीव हा शिवंश आहे बरं. जीव हा शिवंश आहे आणि शिवापासून निर्माण झालेला हा जीव जसं जीव म्हणून जन्माला आला तसं या शिवासोबत जीवाने करार केला होता. हे भगवंता, मला जीव म्हणून जन्म दे. 84 लक्ष योनीमध्ये फिरता 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 शेवट जन्म, अखेरचा जन्म मानव जन्मामध्ये जेव्हा मी जाईन ना तेव्हा तुझ्या नामाचं स्मरण करेन. कारण श्रेष्ठ जन्म मानव जन्म, तिथे मला बोलता येईल, तुझी सेवा करता येईल, चांगलं वाईट याचा विचार बुद्धीने करता येईल. देवा मला मानव जन्म दे. भगवान शिवजी भोलेनाथ आता हसतो. शिवहोम 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 शिवहोम. पण माहीत होतं महादेवांना मानव प्राणी कसा आहे. करार करून घेतला देवाने. शिवहोम शिवहोम मी म्हणेन देवा, लिहून देतो म्हणला या जीवाला. पण जसा जन्म प्राप्त झाला तसं शिवहोम न म्हणता क्या कोहम कोहम कोहम. आणि म्हणून शंभुनाथाने जन्माबरोबरच दुःखाचं गटुडं आपल्यासोबत बांधून दिलेलं आहे. त्याचा कारण जसा जन्म झाला तसं विमर्श म्हणजे अहंकार, या अहंकाराचं वारं जीवाला लागलं आणि मी काहीतरी वेगळा आहे असा हा जीव समजू लागला. आणि त्यासाठी भगवान शिवजींनी आईचं रूप गुरुचं रूप घेतलेलं आहे. आणि पदोपदी पावलो पावली तू कोण आहेस, ते तू आहेस, ते तू आहेस, तू वेगळा नाहीस तर तू तेच आहेस जो शिव आहे. आणि मग शिवहोम 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 मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्रे जिह्वा न च घ्राण नेत्रे न च योमी योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवहोम शिवहोम. तू चिदानंद स्वरूप आहेस. सच्चित आनंद जे भगवान शिवाचं स्वरूप तेच तुझं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपामध्ये एक होण्यासाठी सुंदर असं शिवपुराण शिवकथा आपल्या या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. खरंच आपलं भाग्य खूप मोठं आहे, थोर आहे. ज्या गावामध्ये सुंदर अशी शिवकथा शिवपुराण श्रवणाची आवड तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये निर्माण झाली आणि तुमचं मनोरथ आपल्या तरुण पिढीने पुढच्या एक धार्मिक कार्य, एक सामाजिक कार्य, समाजाचं ऋण, समाजाची सेवा या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून शिवकथेच्या माध्यमातून अन्नदानाच्या स्वरूपातून कुणी इथं कष्ट केले असतील, मेहनत केली असेल, परिश्रम, कुणी इथं झाडून काढलं असेल तर कुणी इथं टाळं घेऊन सेवा केली असेल, अशा समस्त पाटोदा ग्रामातील माता बंधू भगिनी लहान थोर आबाल वृद्ध अनेक जाती धर्मातील सद्भक्तांचा खारूचा वाटा या कार्यामध्ये आहे. आणि त्यामुळं भगवान शिवशंभुनाथाची कृपा आपल्या सर्वांवर व्हावी
विशेष कौतुक माझ्या मायमाऊल्यांचं मी करेन, कारण तुमच्यातला जो एकोपा आहे, एकत्र येऊन एकमेकांच्या मनाने सुंदर अशा पद्धतीनं ही परमार्थाची सेवा आपणाला घडते, म्हणजे आपल्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कुणीच नाही बरं का. सुंदर अशी टीम आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. कुणी वाईट नका वाटून घेऊ बरं का मायानो, कारण त्यांनी शिकलेलं आहे. तुम्ही सुद्धा शिकू शकता. एवढं तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला वेळ नाही देता आला, हरकत नाही, पण नाराज नका हो. आणि मग त्यांचाच एक ग्रुप आहे, आपण वेगळे आहोत असं कधी समजू नका. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सामील होऊ शकता. थोडंसं सुरुवातीला चुकेल, वेडा वाकुडा गाईनं दास शंभूचा होईन, बरं का. सगळ्यांनी मिळून सुंदर अशा पद्धतीनं भगवान शिवजींची सेवा भक्ती आराधना आपण करू शकता. जाता जाता हे 5-7 दिवस कुणीकडे निघून गेले की कळलंच नाही बरं का. आणि तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते मला माहीत नाही, पण मला हे पाटोदा गाव म्हणजे माझ्या माहेरसारखं वाटतं बरं का, खरंच. आता ज्ञान कथा कमी जास्त थोडीशी होईल, पण तुमच्यातलं जे प्रेम आहे ना, खरंच आता 5-6 दिवस झाला आम्ही येतोय तिथं, आणि प्रत्येकाचं एक चेहऱ्याचा भाव, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे. आमचे दादा तर बघा, बरोबर 1:45 वाजले की त्यांचा फोन यायचा, ताई निघालो का नाही. आणि आम्ही आता 15 मिनटात 20 मिनटात येतो म्हणलं की बरोबर 20 मिनटानं त्यांचा फोन यायचाच. परत घरी आल्यानंतर म्हणले ते आम्हाला, तुम्हाला वाटलं असेल की बाबा दादा सारखंच फोन करतात, पण खरं सांगू का ताई, म्हणले तुम्ही जेव्हा निघता तेव्हा आमच्या जीवात जीव राहत नाही. आणि खरंच बरं का, स्वतःचे आई वडील तर काळजी वाहतातच, पण आपल्यासाठी कोणीतरी काळजी वाहत आहे. हे एक वेगळं प्रेम आहे आणि हे परमार्थातलं प्रेम आहे. हे प्रेम सहजासहजी मिळू शकत नाही. काल थोडंसं हे बसल्यामुळं अशी मांडी दुखू लागली, आणि काकी म्हणजे आमच्या आई आणि दादांचा जीव सारखा असा खालीवरी होऊ लागला. महाराज आपले स्वामी महाराज आनंद स्वामी महाराज कितीदा तरी विचारलं, तर आराम वाटू लागला का, तर आराम वाटू लागला का. हा भक्तीचा प्रवास आहे बरं का. आणि या प्रवासामध्ये अनेक भक्त अनेक श्रोतावर्ग मिळतो, पण या गावाचं एक वेगळंच प्रेम, एक वेगळीच आपुलकी आहे जी आपोआप मला इथं खेचून आणते बरं का. शिवकथेच्या माध्यमातून आता या तारखेच्या 5-6 कथा मला आल्या होत्या, पण मी दुसरीकडली कथा घेतली नाही, लक्षात घ्या. कारण तुमचं प्रेम, तुमची भक्ती आणि तुमच्या हृदयातली जी आवड आहे ती आपोआप मला या ठिकाणी खेचून आणते. लिमगावचे भक्त मंडळी एक 15 दिवस सतत फोन त्यांचा सकाळ संध्याकाळ. मी त्यांना सांगितलं थोडं थांबा थोडं थांबा. त्याच्यातले एक जण म्हणले, ताई आम्ही एवढं तुम्हाला फोन लावतोय, पण तुमचा सर्व भाव पाटोद्यावर दिसू लागलाय ताई. कारण इथल्या माझ्या माय माऊल्या असतील, सर्व आमची पुरुष मंडळी माझ्या पित्यासमान भावासमान, इथलं जे प्रेम आहे ना, खरोखरच आम्ही विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा, आणि असं नाही बरं का, खूप आठवण येते मला सगळ्यांची, चेहरे आठवतात बरं का. मला नाही फोन लावता आला तरी तुमच्या सर्वांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर सरळ येऊन जातात सहज. महाराज कधी अधूनमधून फोन लावतात, ताई काय चालू आहे काय नाही, तर मग त्यावेळेस सगळ्यांची आठवण होते मला. आणि खरोखरच जे प्रेम तुम्ही दिलेलं आहे भक्तीच्या स्वरूपात, भगवान शिवजींची ही पवित्र शिवकथा या ठिकाणी सादर करण्याचा योग मलाही प्राप्त झाला. आमची ही पूर्ण टीम, आमचे नरवाडे महाराज असतील, कपिल महाराज आणि अशोक महाराज, सर्वांना जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचे, सप्ताह कमिटीचे खूप खूप आभार. आणि जाता जाता आम्ही जातो तीच गा आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा.
नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की हर 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 हर। या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपामध्ये भगवान शिवजींची पवित्र पावन दिव्य अशी ही कथा आपण श्रवण केलेली आहे आणि या कथा श्रवणातून निश्चित आपल्या जीवनातल्या व्यथा दूर होतील आणि भगवान शिवजींचं सामिप्य सानिध्य तुम्हा सर्व सामान्य जीवाला या ठिकाणी प्राप्त होईल। त्यासाठी आता किती जणाला कथा समजली, थोडंसं 1-2 मिनटामध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया द्यायच्यात बरं का। थोडंसं एक रिव्हिजन, जसं आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये घेत असतो, काय तुमच्या प्रतिक्रियेत या कथेबद्दल तुम्ही थोडक्यामध्ये या ठिकाणी बोलायच्या आहेत। आमच्या सर्व नवोदित महिला ज्यांची सुंदर पाऊलं असं त्यांनी बसवलेले स्टेप आहेत, त्यांचंही कौतुक। आणि आमच्या अक्का, मी बघितलं सकाळी पारायणाला त्या बसल्या होत्या, आमच्या काकी असतील, अक्का असतील, ह्या मोठ्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे बरं का तुमच्या पाठीशी। आणि ते एक असं ठिकाण आहे की तिथं निश्चिंतता आहे, घरच्यांनाही कसल्याच प्रकारची चिंता नाही बरं का। लक्षात घ्या, संगतसुद्धा जीवनात अशी लाभावी की तिथं गेल्यानंतर त्या नावाचं वलय जे असतं ना, एक निश्चितता प्रत्येकाच्या हृदयात निर्माण झाली पाहिजे। आमच्या उषाताई असतील, आनंद स्वामी महाराज असतील, आमचे दादा आणि सर्व सप्ताह कमिटी, काही जण पाठीशी असतात बरं का, आधार देणारे, आणि सर्व हे माझे पित्या समान असणारे पुरुष मंडळी, माझ्या माय माऊल्या। सुंदर हा योग आपल्या माध्यमातून बघा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंतचा हा उत्सव खऱ्या अर्थाने रामराज्य आपल्या या पाटोदा नगरीमध्ये निर्माण होईल आणि भगवान शिवजींच्या कृपेने प्रत्येक घरामध्ये आई वडिलांचं प्रेम, भावाभावाचं प्रेम, घरामध्ये एकोप्यानं नांदत असताना प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, ही भावना प्रत्येकाच्या हृदयामध्ये निश्चितच निर्माण होईल। त्यासाठी शिवशंभो महादेवाचा मंगल आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहावा, एवढं अभिष्ट चिंतन आजच्या या प्रसंगी करून 2 मिनटामध्ये आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी द्यायचे। वायरलेस माईक द्या त्यांना महाराज। खरं म्हणजे असं वाटतंय खूप बोलायचंय पण बोलायला जमतच नाही, कारण सवयच नसते आम्हाला बोलायची अशी। तरी ह्या मुलींचं म्हणताल तर खरंच आहे, म्हणजे त्यांच्याकडे बघून मला सुद्धा एवढा आनंद वाटतंय की एवढ्या कसं तयार झाल्यात ह्या, म्हणजे माझंही वेगळंच मन झालंय त्यांच्याविषयी। मलाही असं वाटतंय, मला मुलगी नाही ना देवाने दिली, ही मुलीच आहेत माझ्या सगळ्या। म्हणजे मला ह्या गावाबद्दलही असंच प्रेम वाटतंय। मला एकतर अध्यात्माची आवड खूप असल्यामुळं मी त्याच्यामध्ये म्हणजे नंतर ह्यांच्यानंतर जे असं करायचं अध्यात्म, त्याचे तुमचे आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे हे प्रगती होईल काही की असं मला वाटतंय। म्हणजे असं म्हणजे वाटतं, महादेव महादेव तुम्ही पुढच्या वर्षीची बी कथा सांगायला तुम्हीच यावं, तुम्ही स्वीकार करावा आमच्या आमंत्रणाचा। आता त्याच्यात काय म्हणजे प्रेमाच्या खातीर करायचं स्वीकार त्या ह्याचा। बोल ग कोणीतरी, बोलला की येऊन। खूप मनापासून मला आवडली आणि माझ्या ह्या पाटोदा नगरी गावामध्ये जन्मोजन्मी कथा सेवण राहावी ही मी शिवपार्वतीच्या चरणी दंडवत घालते आणि ताईंच्याही चरणी दंडवत घालते। ही मी शिवशंकराला म्हणते की माझ्या सगळ्या बाळगोपाळांना व इतर गावातल्या सगळ्या प्रमुख माणसांना असं ज्ञान आणि सद्बुद्धी यावी, ही मी ईश्वराजवळ प्रार्थना करते। हर हर महादेव। अमृतवाणी या मुखातून आपण 7 दिवस कथा कितीतरी छान ऐकली। ताईले असं नांदा चालल्यासारखं ताई वाटायला लागल्या जाता, इतक्याच माहेरात होत्या। जसं काल पार्वतीला लग्न झालं वाट लावलं तसं ताईला सुद्धा आज वाट लावलं वाटायला लागले। ताईने खूप छान कथा सांगितली। पहिल्या दिवशी ताईने चिंचोळीची बिंदुकरची कथा सांगितली, व बाष्कळ गावाची पण सांगितली। दुसऱ्या दिवशी त्यांनी दक्षराजाच्या काहीची सांगितली। तिसऱ्या दिवशी त्यांनी कोणता हे भस्म करायचा, 5 गायचा भस्म करायचा त्यांनी सांगितला, गोमूत्रामध्ये करायचा, ओला करून लावायचा। चौथ्या दिवशी त्यांनी गोकर्णाची पूजा करायची म्हणून सांगितली। 5व्या दिवशी त्यांनी राम वनवासामध्ये गेले
वाटायला त्यांना पार्वतीनं हे केलं, सीतेचं नाव करून हे केलं त्यांनी. पण ती म्हणजे अगं तू इथं का माय, तू इथं का आली? मग ती तुळजापूरची देवी होऊन बसली. तिला म्हणले होते जाऊ नको, पण तिनं थकवण्यासाठी गेली होती. त्याच्या पुढे पुन्हा पार्वतीच्या लग्नाचा विवाह त्यांनी सांगितला. पण त्यांना ते महादेव त्याला मनकेला पाठ नसल्यामुळे त्याला कसं तरी वाटू लागलं. मग त्याने चांगला अवतार दाखविला. मग ती पार्वतीला माहीत होतं ही सदेव कशी आहे. ती पार्वतीला तीच वर करायचा होता. पार्वतीने ती करून घेतलं. दक्षराजाच्या यज्ञात गेली. तिला कुणी आमंत्रण न सांगितल्यामुळे तिचा अपमान वाटू लागला. माहेरला निरोप आला तर मुलीने माहेरला जात जावं, निरोप नसला तर जात जाऊ नये असा त्यांचा नियम होता. पण तिला जया विजया म्हणायला लागल्या. अगं आपल्या घरी जायला काय हरकत आहे, जा आपल्या तुझ्या वडिलाच्या घरी ही यज्ञ आहे. ती गेली. महादेवाला विचारलं देवा मी जाऊ का? त्यांना माहीत होतं ही परत येणार नाही म्हणून. ती पण गेली. म्हणले पण जा पण सगळं तुझं घेऊन जा. त्यांना माहीत होतं की ही पुन्हा हिची वस्त्र सगळ्यांना माझ्या नजरी पडतील. त्यांना माहीत होतं, हिला पण माहीत. तिथं गेली. तिला कोणीच तिला 60 बहिणी होत्या. त्यातली एकही बहीण तिला बोलली नाही. तिला वाटलं माझी आई तरी बोल, पण आणखी वाटलं तिला आई तिची घ्यायच्यात असं वाटलं काय ते ह्याच्या कार्यक्रमात. पण दक्षराजाकडे गेली. त्यांनी पण तोंडावर आट्यापेट्या पाडल्या. तिनं पण मग त्यांना हे केला. तिनं त्या यज्ञाचा शिरछेद केला. तिनं त्या यज्ञामध्ये उडी मारली. त्यांचं दक्षराजाचं यज्ञ मुंडकं उडविलं. पुन्हा त्या नंदीला राग आला. नंदीनं सांगितलं. पुन्हा महादेवाकडे गेले. महादेवाने एक केस उपटला आणि जमिनीवर आपटला की तिथं वीरभद्र तयार झाले. वीरभद्राने पण खूप भनभनाट हे युद्ध केलं. पुन्हा त्यांना बोकडाचं मुंडकं बसविलं. मग त्याच्या ते झाले. त्याच्यासाठी ताईने आज पण किती छान सांगितलं कसं व्हायचं काय. ओम नमो शिवायन, ओम नमो शिवायन. काल त्यांनी सांगितलं हे लक्ष ठेवा म्हणल्या. शिवायन शिवाचार्य असे ताईने सांगितलं. ही ताईने जे सांगितलं ताई अगोदरच मॅडम आहेत, दुःखता ऐकली असे आपल्या मनात ठेवू. पण ताईने जरा वेळोवेळी आपल्या ताईला लक्षाला जायच्या नाही तर कसं ताईने कथा छान सांगितली. ताई पुढच्या वर्षी पण ताई तुम्ही अशाच्या पृथ्वीची केली वही आकाशाची केली शाही तरी शिव कथा सांगायची संपणार नाही. एवढे बोलून मी माझे 4 शब्द हे करते. ताईंच्या चरणी मी नतमस्तक होऊन 2 शब्द बोलणार आहे. माझ्या सर्व मैत्रिणींच्या वतीने मी बोलण्यासाठी इथं आलेली आहे. आज ताईंनी खूप महादेवाविषयी खूप माहिती आपल्याला दिली आणि जरी काही नाही आपल्याला समजलं तरी ताईंना बिनधास्त विचारू शकता. ताई आपल्या प्रत्येक प्रश्नाचं महादेवाच्या विषयीचं उत्तर द्यायला तयार आहेत. आणि आपण इथून आणखी महादेव एक गोष्ट ताईंकडून शिकलो की माहेरमध्ये जाताना कधीही आपल्याला माहेरचा निरोप नसल्याशिवाय जायचं नाही. तिथे गेल्यानंतर आपल्याला मान मिळत नसतो. तरी यापुढेही आपण आता विशेष म्हणजे सगळ्या महिलांनी पावलाचा क्लास केला आणि तिथून जरी काही आम्ही खेळताना कुणाचं राग द्वेष काही केलेला नाही तरी पण कोण न कळत कुणा आमच्याकडून चुका झाल्या असल्या तरी सर्व भगिनींना आम्हाला माफ करावं आणि सगळ्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी ताईंच्या चरणी दंडवत करून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. हरि ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम. आजचा हा दिवस हरिहर नाम संकीर्तन सप्ताह सोहळ्याचा सांगता समापन दिवस. आपल्या प्रिय महाराज सौताई यांच्या अमृतमय वाणीतून शिवमहापुराण कथेचे रसपान आपण ग्रहण केले आहे. आपण तृप्त झालो आहे. सौताई मला जरी आई म्हणतात पण त्या वक्त्या आहेत आणि मी श्रोता आहे. सौताईंना माझा पुन्हा नमस्कार दंडवत. तसेच पाटील सर त्यांचा शांत स्वभाव, सज्जनता, बोलण्यातला गोडवा कौतुक करावे तेवढे थोडे. त्यांचे पण अभिनंदन, धन्यवाद. तसेच सप्ताह सोहळ्याचे सर्व श्री हरिभक्त पारायण महाराज सर्वांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. तसेच आपल्या सुनबाई प्रेमळ प्रणिताताई महाराज यांनी आमचा हरिपाठाला सुंदर साथ दिली, त्यांना पण नमस्कार. तसे
तसेच आपल्या सुनबाई प्रेमळ प्रणिताताई महाराज यांनी आपल्याला हरिपाठाला सुंदर साथ दिली, त्यांना पण नमस्कार. तसेच संगीत विशारद ग्रुप अतिसुंदर अशी ताईंना कथेला साथ दिली, त्यांचे अभिनंदन. आज कथेची सांगता कधीच संपत नाही. शिव अनादी आहे, कथा अनादी. कथा शिव त्रिकालदर्शी, कथा पण त्रिकालदर्शी. आदी अनादी जगपावनी गंगा प्रवाह आहे कथा म्हणजे गंगा प्रवाह. शिवपुराणात बिंदूक आणि चंचुला श्रवण आहे. शिवपुराणात एक कथा आहे की 7 दिवस कथेची सांगता 7 दिवसात करायची. तसेच चंचुला आणि बिंदूकनी 7 दिवस श्रवण केली, त्यांना मोक्ष मिळाला. तसे श्रीमद भागवतात गोकर्ण आणि धुंधकारी 7 दिवस कथा ऐकल्याने त्यांना पण मोक्ष मिळाला. तसेच आमचे हनुमान भजनी मंडळाचे प्रमुख गहिनीनाथ दादा जोगी यांची परंपरागत हनुमान मंदिरात नियमित भजन होते. ते पण 4 जरी माणसं असले तर ते भजन करतात. साधे सरळ साधेपणा, त्यांना पण नमस्कार. तसेच साऊंड सिस्टीम यांना पण अभिनंदन, यांचे पण. तसेच सप्ताह कमिटी आनंद स्वामी सेवा मंडळ यांचे पण कौतुक टाळ्या. उपस्थित लहान थोर मंडळी यांना जय शिवशंकर. बोलण्याचा प्रयत्न केला, चूक भूल क्षमा असावी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मला काही एवढं भाषण वगैरे येत नाही, मी सर्वसामान्य एक गृहिणी आहे, एवढं काही मला येत नाही. तरी पण माझं भाग्य थोर, ह्या नगरात माझा जन्म झाला, ह्या सगळं माझं माहेर आहे. माहेरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण कोणत्याही स्त्रीला माहेर हे अत्यंत प्रिय असतं. त्याच्यामुळं हे तर माझं माहेरच आहे. किती बी केलं तरी कौतुक. माझ्या वहिन्यांचं, माझे चुलते आहेत, परत आजी आहेत, सगळ्याच आहेत, मेहण्या आहेत, आत्या आहेत, तर कोणाचं कौतुक करावं. मी ऑन द स्पॉट इथे आले. आय लाईक इट. मला खूप खूप आवडलं. तुमचं मनापासून अभिनंदन. तुमचं मला दर्शन झालं, हे अवभाग्य माझं. भाग्याचा दिवस उगवला माझ्यासाठी की मी माझ्या माहेरात येऊन शिवकथा ऐकते. हे माझं खरंच खूप खूप मोठं भाग्य आहे. आणि तुमच्यासारखं एक शिक्षिका जी की समाजाचं हित चित्त संस्कार जी जोपासणारी स्त्री आहे आणि तीसुद्धा एक शिवकथाकार आहे, ही एक आपल्या स्त्रियांसाठी खूप खूप भाग्याची गोष्ट आहे. अहो भाग्य, माझं भाग्य आहे की तुमच्यासारखी एक स्त्री, एक शिवकथाकार आहे, ती बी एक ग्रामीण भागातून आहे, एक शिक्षिका आहे. जी शिक्षिका असती, जी जितकं समजून सांगायचा प्रयत्न करते, तितकं एक कथाकारांनासुद्धा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांना खूप समजून सांगणं म्हणजे खूप खूप हार्ड कंडिशन आहे ही. तरीसुद्धा ताई तुमच्यावर इतक्या सगळ्या माझ्या माहेरच्या, माझ्या वहिन्या म्हणा, माझ्या आत्या म्हणा, माझ्या मेहण्या म्हणा, किंवा माझ्या भावजाया म्हणा, माझी बहीण म्हणा, त्या इतकं प्रेम करतात. आणि माझ्या माहेरातलं मला तर कौतुकच आहे हो, त्यात काय वाद आहे. माझं माहेर आहे शेवटी. आणि सगळ्यात माझ्या भावजायांना खरंच खूप, माझ्या भावांनी त्यांना परवानगी दिली. समाज काय आहे हे कळायला सुद्धा नशीब लागते, त्याच्यासाठी पाठवत्याची सून व्हावं लागतंय, तरच तुमचं नशीब उघडन. मी माझ्या भावांना पुन्हा सांगते की आपल्या वहिन्यांना पुढं जाऊ द्या. ह्या जगाच्या प्रवाहात काय चाललंय जग ते बघू द्या, तरच माझे भाचे आणि माझ्या भाच्या आघाडीवर जातील. एवढं बोलून मी माझं 2 शब्द सांगते. हर हर एक लोटा जल. काही नका करू, पण भगवान शिवशंकराला घरच्या घरी रोज 1 लोटा जल, 1 तांब्याभर पाणी शुद्ध देवाला घाला. 1 तांदूळ ठेवा. 1 बेलाचं पाणी नाही भेटलं तरी अंतःकरणापासून 1 तांब्या पाणी महादेवाला घाला. आणि शेवटचा संदेश असाच पुढल्या वर्षी मी लवकर येईन. तुम्ही न बोलवलं तरी माझ्या भावजाईने मी मनानं येईन माझ्या माहेरी आणि तुमचं कौतुक भरभरून असंच करीन. ठीक आहे. हर हर महादेव. ताईंला माझा ओम नमो शिवाय. ताईंनी कथेतून बेलाचं महत्त्व आणि रुद्राक्षाचं महत्त्व आणि दक्ष राजाची कथा, पतीबद्दल कसं म्हणजे
आपण वागायचं त्याच्याबद्दल सांगितलं आणि आम्ही म्हणजे तसं वागण्याचा प्रयत्न करू. आणि ताईंनी कथा छान सांगितली. अशी मी ईश्वरचरणी परत ताईंनी आणि कथा सांगायला यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मी त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. महादेव हार हार म्हणते महादेवाचा. ओ भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा, शिव शंकर जपू तेरी माला, भोले बाबा जपू तेरी माला, ओ भोला सब दुख काटो हमारा, यश है मंगल मंगलकारी, यश है मंगल मंगलकारी, शमशानवासी हमारा, शमशानवासी हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हॅलो. हे लिहित आहो त्याच्यासाठी एक सोपा मंत्र माझ्याकडे एक नवनाथ सिद्धामंतेमध्ये लिहिलेला आहे. नवनाथ ग्रंथामध्ये गुरु गोरक्षनाथांनी लिहिलेलं आहे. म्हणजे गुरु गोरक्षाने आणि महादेव ही एकच आहेत ही तुम्हाला माहीत आहे. तरी फक्त दोनच मी त्यांचा एक दोन मंत्र तुम्हाला मी सांगेल. त्याने ताई बी काय म्हणताल ते तुम्ही काय म्हणताल तुम्हाला माहीत बी असलं तरी ते दोन मंत्र तुम्ही सहज म्हणजे पाठ करू शकता. आणि दोन मंत्र म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल तर ते प्रेक्षित तुम्ही बघू शकता. म्हणजे नवनाथ ग्रंथाचे आहेत. नवनाथमध्ये ओम नमो आदेश. आदकी बसमती अनाथका जोगी काल कुंजिता भयावधूत जोगी, बसमती राजा पर राजा को मोहती, जब जय बसमती अवधूत के अंगो चढ़ी होती, जपी तपीसी सन्यास को लगावती, गोमुख चरे गोबर पुरे सूरजमुख सुखे अग्निमुख चले, नावटा का भूभूत छटा का पानी, महादेव ने छानी पार्वती छन्ने, अल्लख पुरुष के अंग को चढ़ते. ओम नमो आदेश आदेश आदेश. हे नवनाथ ग्रंथामधला एक सोपा. आणि दुसरा मंत्र आपण विभूती दररोज तर लिहित आहोत. विभूतीचा सध्या एक विभूत माता, विभूत पिता, विभूत गुरुदेवता, पार्वती आणि महादेवाने छानी नवनाथ 84 सिद्ध अंग को लगावे, बाचा पुरे बसमती माई, बसमतीच्या जयवंती राजा पर राजा को मोहती, जय बजय बसमती अवधूत के अंग को चढ़वती, जपी तपीसी सन्यास को लगावती, गोमुख चिरे गोबरपुरे सूरजमुख के अग्निमुख. नवनाथ 84 सिद्ध के चरण पादुको हे नवनाथ ग्रंथामधले आणि गुरु गोरक्षनाथाचे मंत्र आहे. सोपा आपला साधा मंत्र. विभूत आणि भस्म लावताना हे दोन जरी मंत्र म्हणले तर तुम्हाला नवनाथ 84 सिद्ध पाठांतर होईल. आधी ओम नमो आदेश आदेश आदेश. हॅलो. बोलणार आहे. छान छान. आपल्या गावातल्याला पण कळायला पाहिजे. जण आपल्याला कळून काय उपयोग आहे. सगळ्यांनी त्या भावटाण्याच्या आहेत. पाठवत्याच्या तरी कोणी बोला. हार येतीलच. आहेर आणलेला आहे आपण सप्त्याच्या वतीनं. तरी कुठेतरी संपणारी असती. 7 दिवस झालं ही सुखद वाट आहे आपली. वाट कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी असती. आणि संपणाऱ्या वाटेबरोबर एक नवी दिशा उगवत असती. आज आपल्या या ठिकाणची अखंड हरिनाम सप्ताहातील संगीतमय महापुराण शिवकथा या ठिकाणी सांगता होत आहे. आणि त्याचबरोबर आज ताईंची लोह्याला दुसरी कथा सुरुवात होत आहे. म्हणून म्हणलं की वाट जरी सुखद असली ती संपणारी असते. आणि संपलेल्या वाटेबरोबर ती नवीन सुरुवात होत असते. आपल्यासारखंच त्या नवीन गावामध्ये असंच सर्वांचं प्रबोधन करत राहणार आहे. ताईंना आपल्या सर्व गावकऱ्यांविषयी एवढा जिव्हाळा आहे ती आम्ही तारीख घेताना लक्षात आलं आहे. म्हणजे त्यांची इच्छाच नव्हती की दुसरीकडे जायचं. कारण आपलं प्रेम आणि आपलं ऋणानुबंधच एवढं घट्ट आहे की आपल्यात आलेला माणूस हा आपलाच होऊन जातो. बरोबर आहे का? त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाठवत्यामध्ये जावयाची संख्या जास्त आहे.
आमच्या गावात जावई जास्त राहतात. वा वा. कारण प्रेम करणारे लोक जास्त आहे. सासू सासरे सर्व शेजारी पाजारी सगळेच प्रेम करतात. मग तीच प्रेम आपण ताईंवर पण केलेलं आहे. म्हणून सांगतो की पाटोद्याविषयी जो ऋणानुबंध आहे ताईंचा, ताईच्या म्हणजे थोडंसं वातावरण आपलं सगळ्याच्या विचारांना करण्यासाठी वेळ लागला तारीख घ्यायला. त्यामुळं ताईंची वारंवार मी त्यांना फोन करत होतो, त्यांना दुसऱ्या ठिकाणचे फोन येत होते कथेकरिता. परंतु ताईंनी आपल्यासाठी जो अनमोल वेळ काढला तो खरंच खूप छान आहे. आपलं एक नियोजन राहतं आहे कमिटीचं किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण करताना की कथाकार असेल, कीर्तनकार असेल, हा प्राधान्याने शिक्षक असावा. शिक्षक कशामुळं तर शिक्षकाची कनेक्टिव्हिटी किंवा एक संबंध साधण्याची कला ही शिक्षकाकडे जास्त प्रमाणात असतं आणि तो जास्त म्हणजे विद्यार्थ्याला समजून सांगू शकतो. तर आपण समजदार आहे तर आपल्याला लवकर समजू शकतं. म्हणून आपण कोणतेही कथाकार असेल, कीर्तनकार असेल, हे शिक्षक निवडतो. आणि आपल्या ताई देखील शिक्षिका आहेत. रोज सकाळी शाळा सकाळची उन्हाळ्याची अर्धी शाळा करून जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास करून ताई या ठिकाणी आपल्या सेवेकरता येतात. आपण असं अंबेजोगाईवरून जर आलात तरीसुद्धा आपल्याला खूप थकल्यासारखं होते. पण ताई 200 किलोमीटर येऊन 3 तास कंटिन्यू बसत होत्या. त्याच्याकरता तुम्ही सर्वांनी एकदा काय करावं लागेल? बस छान. म्हणजे आपण आता मी खाली बसलेल्या महिला बघत होतो की आपल्याला सुद्धा स्टॅमिना असं कोणीतरी इकडं तिकडं करतच होतं बसल्या बसल्या. परंतु 3 तास ताईंनी अजिबात त्यांचं आसन सोडलं नाही, व्यासपीठ सोडलं नाही, 1 सेकंदसुद्धा त्यांची शरीराची हालचाल म्हणजे स्थिर ठेवली. एवढं त्यांचं शरीरावर संतुलन आहे, एवढी त्यांची तपश्चर्या आहे. खूप खूप कौतुक ताई तुमच्या कामाचं. समाजाला ताई म्हणजे दुहेरी योग्य असा आपण साधला की त्या शिक्षिका आहेत, शिवकथाकार आहेत, शिवकीर्तनकार आहेत आणि विशेष म्हणजे एक महिला आहेत. शिवकथाकार पुरुष मंडळी देखील आहेत, परंतु आपण महिलांचीच निवड का काढली? कारण मागं पण मी म्हणलं होतं, जर आपल्या घरी छत्रपती घडवायचे असतील तर जिजामाता अगोदर जन्माला यायला हव्यात, अगोदर सावित्रीबाई निर्माण व्हायला हव्यात, अगोदर अहिल्याबाई होळकर निर्माण व्हायला हव्यात. त्यामुळं महिलांना सांगितलेली कथा किंवा सांगितलेला उपदेश हा जास्त तुमच्यापर्यंत पोचला जातो. आणि पुरुषांनी सांगितलेला दाई मग म्हणलं तसं की तुम्हाला तर काही कळतच नाही, हे वाक्य कायम असते. म्हणून ते सगळ्या महाराजांना पण लागू पडते. म्हणून एक ताईंनी समजून सांगितलं तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेतलं आहे. समाजाला सर्वाधिक मौलाचं योगदान देणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक असते. तुम्ही डॉक्टर होताल, इंजिनियर होताल, परंतु हे घडवण्याचं सामर्थ्य कुणात आहे? शिक्षकामध्ये आहे. आपण डॉक्टर झाला म्हणजे समाजाची नाडी कळती अशातला भाग नाही. आपण इंजिनियर झालात म्हणजे आपल्याला समाज बांधतो येतो का? नाही. ती एक कला आहे, ती कुणात असते? फक्त शिक्षकामध्ये असते. आपल्या अडचणी, आपल्या दुःख, आपल्या वेदना हे ओळखायला डॉक्टरला वेळ लागेल, परंतु एका शिक्षकाला असेल. शिक्षक हा गुरु आपला पिता असतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समाजाला सर्वाधिक मौलाचं योगदान देणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक आहे. यामुळं आपल्याला हा दोन्ही सुवर्णमध्ये साधता आला. एक शिक्षक मिळाला आणि एक गुरु मिळाला आणि एक शिवकथाकार मिळाला. ह्या 7 दिवसामध्ये ताई आपल्यात वावरताना कधी आपल्यासं झाल्या हे आपल्याला कधी समजलंच नाही. प्रत्येकजण ताई 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 करून घरापर्यंत तुमचे फक्त चरण तरी लावा. म्हणजे एवढं त्यांची आध्यात्मिक सेवा आहे, एवढी तपश्चर्या आहे की त्या तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांनी या गावाला आपलंसं केलं आणि आपण सुद्धा त्यांचं आपलंसं झालात. खरंच खूप छान ताई. 7 दिवस कसे गेले आम्हाला सुद्धा कळालं नाही. एवढ्या 7 दिवसामध्ये ऊन ताण सगळं विसरून कंटिन्यू महिलांनी पुरुषांनी या शिवकथेचा लाभ घेतला. या शिवकथेमधून शिवचरित्राचं वर्णन असेल, काही आयुर्वेदिक उपचार पद्धती असतील, भस्म लावल्याच्या पद्धती असतील, बेल वाहण्याची पद्धत असेल, अंगावर रुद्राक्ष परिधान करण्याचे महत्त्व असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्ही कुठेतरी टिप्पण करून ठेवायला हव्या होत्या की दैनंदिन आजच्या कथेमध्ये काय झालं. एक वही जरी तुम्ही केली असती तर तुम्हाला वर्षभर ताईंची आठवण अजून राहिली असती. परंतु ही रिमाइंड करायची आता आम्ही एक सोपी पद्धत केलेली आहे. आता लिहिलं नाही सगळ्यांनी मला माहिती आहे, कारण दररोज काय घडलं हे आपण थोडं 7 दिवस जर लिहिलं असतं का तर तुम्हाला रोजच सप्ताह घडला असता. पण ह्याच्यासाठी एक आम्ही सुविधा अशी उपलब्ध केली योगेश्वरी दर्शनच्या माध्यमातून की आपल्याला वर्षभर सप्ताह घरी बसून बघता येणार आहे. एक पेन ड्राईव्हमध्ये आपण सर्व सप्ताहाचा चित्रीकरण
हे देणार आहोत. ज्यांच्या घरी ती सुविधा आहे, ज्यांच्याकडे LCD किंवा पेन ड्राईव्ह लावून वापरण्याची सुविधा आहे, मोबाईलला पण वापरता येतं. तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल, तुमचं मन ज्यावेळेस दुःख खिन्न किंवा काही ताणतणावात असेल, त्यावेळेस सहजच आपण केलेले कार्य आठवून बघा. जुन्या आठवणी आपल्याला नवीन प्रेरणा देतात. त्यावेळेस तुम्ही ते पेन ड्राईव्हमध्ये वापरा, पहा. ही सुविधा आपण म्हणजे आपला सप्ताह संपल्यानंतर 2 दिवसात ज्यांना हवा असेल त्यांनी कृपया माझ्याकडे नाव द्या. त्याचं काही मूल्य असेल तर ते पण कळू आणि काही मार्ग निघते का ते पण बघ. म्हणजे त्याचं काही फायनल रेट झालेला नाही, परंतु त्याला काहीतरी तुम्हाला ते योगदान द्यावंच लागणार आहे. तो वर्षभर सप्ताह, ताईची कथा, सर्व कीर्तन, संपूर्ण हरिपाठ, पारायण ह्या सगळ्यांचं चित्रीकरण मी वेळोवेळी तुम्हाला डिस्टर्ब करत होतो. उठून मध्येच मी मोबाईल घेऊन फिरत होतो. काही जणांना आवडत असेल, काही जणांना आवड नसेल, पण हे मी चित्रीकरण करून सरांना पाठवत होतो. कशामुळं? त्यांना पूर्ण वेळ आपल्या इथं देता येत नव्हता. जेवढा वेळ त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्ही शूटिंग घ्या आणि मला पाठवा, म्हणजे मी त्याच्यात ॲड करतो, म्हणून ते तुम्हाला मी थोडासा व्यत्यय आणत होतो शूटिंग करताना. तर हे वर्षभर आपल्याला कार्य पाहता येणार आहे. ताईंच्या या कथेबरोबरच अनमोल असे हिरे त्यांनी सोबत आणले होते. तालमणी आणि स्वरमणीचा संयोग संबंध या ठिकाणी ताईंनी साधला. तबलावादक असतील अशोक गायके, यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्याच परिचयाचे, ज्यांना संगीत तानसेन म्हणता येईल आपल्याला, कपिल महाराज. सर्वांना नाव पाठ झालं आहे. गतवर्षी कीर्तनामधून त्यांचे प्रमाण, त्यांच्या चाली आपण एवढ्या छान ऐकल्या, पण त्यांचं प्रेम आपल्यावर थोडं कमी झालं आहे, कारण ते आपल्या थांबलेच नाहीत ना. त्यांचं जर प्रेम असतं तर कीर्तनात ते थांबले असते. महाराज पुढल्या वर्षी अवश्य भरून काढू. नाही, पण आमचा वेळ ह्या वर्षीचा तुम्ही हे केला, बरं असू द्या, पुढच्या वर्षी अजून छान करू. हां, सर्वांना वाटत होतं की महाराज राहणार आहेत, महाराज राहतीलच वाटत होतं. असू द्या, सर्वांचं प्रेम आहे तुमच्यावर महाराज. आणि त्या अनुषंगानंच कपिल महाराजांविषयी खूप छान गातात ते. त्यांच्या कंठामध्ये साक्षात तानसेन आहेत. त्याचबरोबर सिंतवादक महाराज इतके शांत स्वभाव आहेत, एवढे मितभाषी आहेत की काही त्रास जरी झाला तरी त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे त्रास झाला आहे आमच्याकडून, आम्हाला माहिती आहे, कारण सगळ्याला सेवा देण्यात आम्ही एवढं तत्पर म्हणजे राहिला नाहीत. काही वेळेस अडचणी आल्या, पण त्या महाराजांनी खरंच काही तक्रार केली नाही. आम्हाला कौतुक वाटते महाराज तुमच्या शांत स्वभावाचं. खरंच असंच नम्र आणि शांत तुम्ही कायम राहावं हीच आमची सदिच्छा. हॅलो. आणि त्याचबरोबर या संपूर्ण सप्ताहामध्ये ज्या ज्या भाविक भक्तांनी दुपारच्या वेळेमध्ये थंड पेय असतील, फळं असतील, किंवा जे काही आपल्याला शांत राहण्याकरिता, कारण कूलरची हवा सगळ्यापर्यंत पोहोचत नव्हती, त्यामध्ये थंड पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. ह्या सर्वांनी या कथेकरिता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे त्या सर्वांचं देखील या ठिकाणी आपण म्हणजे टाळ्या वाजवून आभार मानू. त्यांच्या सहकार्यामुळं आपण एक ठिकाणी बसू शकलो. एकच विनंती आहे की ताईंना, तुमचं प्रेम आमच्यावर कायम असंच राहू द्या. वेळोवेळी तुम्ही इथल्या महिलांना मार्गदर्शन करा. शिवपाठ अतिशय अप्रतिम झाला. शिवपाठ आम्ही पहिल्यांदाच ऐकला या ठिकाणी, आणि महिलांनी सुद्धा एवढा सुरेख खेळला हे कधीच वाटलं नाही की शिवपाठामध्ये म्हणजे. आणि गुरुजी तर काय आपले स्वररत्नच आहेत, म्हणजे तालमणीच आहेत गुरुजी तर. उत्तमराव आणि एवढा छान पकवाज वाजविला की त्यांनी सुद्धा कबूल केलं की शिवपाठात मी पहिल्यांदा पकवाज वाजवला. खूप छान, खूप छान. आणि आळंदीच्या महाराजांनी ताईंना सुद्धा छान दिली. या ठिकाणी शिवपाठाचं सुद्धा सादरीकरण झालं, म्हणजे हा सुद्धा आपल्यासाठी सुवर्णयोग आहे. बऱ्याच गोष्टी काही बोलण्यातून राहून गेल्या असतील, काही बोलत आहे, काही आता अजून ताईकडून ऐकू, ताईचं मनगत एकदा आपण घेऊ. एवढंच आहे की आपलं हे ऋणानुबंधाचं नातं कायम राहू द्या. तुमचं आमचं प्रेम हे कायम टिकावं. संबंध हे केवळ तात्पुरता क्षणापुरता नाही, तर आयुष्यभरासाठी तुमचं आमचं नातं कायम राहावं. कपिल महाराजांनी एक गीत राहून गेले त्यांचं, गतवर्षीचं माझ्या आठवणीत आहे. त्यांनी म्हणतील ती पुन्हा, पण मी त्यांना आठवण करून देतो. मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा. हे गीत आपण त्यांच्याकडून ऐकायचं. हां, आणि आपल्या सर्वांच्या वतीनं ताईला पुढील सर्व कार्याकरता शुभेच्छा. हो, बोला ना, सर्वांना बोलायची संधी आहे. आम्ही एकदा शुभेच्छा देतात, मग प्रत्येक गायक वादक ताई शेवटी बोलत्याल, तोपर्यंत आपले हार पण येतात. आणि पुन्हा रुद्राक्षाचं ताईने त्या पिशवीला एकदा हात लावत्याल, सर्वांना जागेवर रुद्राक्ष मिळेल. कोणी उठायचं नाही. एका कुटुंबात एक रुद्राक्ष मिळाला तरी संपूर्ण घर पवित्र होते. प्रत्येकालाच हातात घ्यावा, माझ्या गळ्यातच असावा नाही. तुमच्या देव्हाऱ्यावर जरी रुद्राक्ष राहिला
तरी संपूर्ण घर तुमचं पवित्र राहणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला मिळू द्या. एकाला जर जाऊन मिळालं तर तुम्ही शेजाऱ्याला द्या. ज्याप्रमाणे आपण सांगतात की आपण वर्गणी दिली तर शेजाऱ्याला द्यायला सांगा. तर कथा आपण सर्वांनी ऐकली, तुम्ही ऐकली, आम्ही ऐकली. आम्ही भरपूर जागी असतो कथेला ताईच्या. ताई एक सुंदर प्रकारच्या कथाकार आहेत. जशी कथा आहे त्याच प्रकार ताईचं गायन सुद्धा आहे. तुम्ही गायन पूर्ण ऐकलं नाही. आणि ताई एक नंबर 1च्या कीर्तनकार सुद्धा आहेत. एवढं सुद्धा असताना ताईपाशी थोडा सुद्धा अहंकार नावाची गोष्ट नाही. ताईकडे जर सगळ्यात मोठा जर दागिना काय असेल, लिंत आणि नम्रता आहे. आम्ही ताईच्या सानिध्यात 7-8 वर्ष झाला आहोत. ताईच्या गावात पण आम्ही कार्यक्रमाला असतो. नम्रता शिकावं तर हे ताईकडूनच शिकावं माणसानं. म्हणजे मी कथाकार आहे, मी गायन पण आहे, मी कीर्तनकार आहे असा अजिबात ताईला गर्व नाही. आणि मन आहे ना, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. ताईचे जे वडील आई वडील आहेत ते मुळातच भजनी, म्हणून मुळी बाप होता ज्ञानी तेव्हा लागलो या ध्यानी. या युक्तीप्रमाणे ताईंनी माहेरचा तर उद्धार केलाच केला, पण ताईंनी सासरचा सुद्धा उद्धार केला. आणि आता कोण्या शब्दात बोलावं ताईच्या कथेबद्दल, माझ्याकडे तेवढे शब्द नाहीत. मी अपुरा आहे, मला काही तेवढं ज्ञान नाही. आणि अशी शिवकथा आम्हाला सुद्धा ताईच्या ऐकावं मिळावी. आणि कारण नवीन नवीन नॉलेज, ताईचं जे कथा जे नवीन नवीन भाग सांगतात ते आम्हाला सुद्धा ऐकायला मिळते, आम्हाला सुद्धा शिकायला मिळते. आणि मी ईश्वरचरणी शंभू महादेवाला एवढी विनंती करतो, अशीच ताईची उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं मनोगत संपवतो. जय शंकर. तर दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी ग्रंथराजाचं पारायण सोहळा, विष्णू सहस्त्र नामाचं उच्चारण, काकडा, तसेच शिवकथा, हरिपाठ, शिवपाठ, अन्नदानाची सेवा आणि रात्री हरि कीर्तन आणि त्यानंतरचा जागर सतत अखंड अविरतपणे या नामयज्ञ सोहळ्यामध्ये तुम्ही समस्त सद्भक्तांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. आणि खरंच जीवनच 7 दिवसाचं बरं का. आणि म्हणून सप्ताह 7च दिवसाचा असतो. शेवटचा दिवस काला का आला, जन्माला का आला, हा का आला, कळालं का. 7 दिवसात जन्मणार आम्ही आणि 7च दिवसात एक कुठला तर दिवस असा निश्चित आहे की ते तर आम्ही 7व्या दिवशी एकाच दिवसात जाणार आहोत. आणि महाराजांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे 365 दिवसापैकी एक 7 दिवस आपण ही वर्षभराची शिदोरी साठवायची बरं का. जसं गाई म्हशी खातात 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 आणि नंतर रवंत करतात. आता आपण सगळं ज्ञान घेतलेलं आहे 7 दिवस बरं का. आता त्याचं स्मरण करणं, आठवणं, चिंतन करणं. नाही आठवलं तर आपल्या मैत्रिणीला हॅलो ते काय सांगितलं होतं त्याच्या पुढे. आणि मला वाटतं एवढी कुशाग्र बुद्धिमत्ता आपल्या सगळ्यांकडे आहे. सगळ्याजणी आपण सुशिक्षित माता भगिनी आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यामध्ये निपुण आहेत. त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जिथं शब्दही आपुढे पडतात. आता आमच्या कथा खूप ठिकाणी होतात बरं का. आणि यावर्षी तर एवढा कथेचा कहर झाला की वेळच नाही. एका तारखेच्या 4-4, 5-5 शिवकथा आमंत्रण चालू आहे. तुमचंही भाग्य आणि माझंही भाग्य, योग असा चांगला या ठिकाणी लाभला की सुंदर अशा या शिवकथेच्या माध्यमातून 7 दिवसाचं तुमचं प्रेम कायम स्वरूपी आमच्या हृदयात राहील. आणि या शिवभक्तीचा प्रसार आणि प्रसार आपल्याही माध्यमातून व्हावा. चुकून कोणाची निंदा करू नका. कुठल्या धर्माला दोष द्यायचा नाही, कुठल्या देवाची निंदा करायची नाही, साधू संतांची निंदा करायची नाही आणि आपण आपला मार्ग सोडायचा नाही. कुणाला जबरदस्ती नाही करायची की तू हेच केलं पाहिजे. ज्याच्या त्याच्या अंतकरणातला तो भाव आहे. सांगणं आपलं कर्तव्य आहे. साह्य होऊ एकमेका भजू कैलास
नायका त्या कैलास नायक शंभू महादेवाला तुम्ही प्रत्येकाने बजावं आणि शिवशंभूनाथाची कृपा सदोदित आपल्या संसारामध्ये लाभावी. सुंदर असं हे तुमचं प्रेम असंच कायम माझ्या हृदयात राहावं आणि एक माहेरची जी ओढ असते ना लेकीला, खरंच बरं का, ती ओढ सतत आमच्या हृदयात तुमच्याबद्दल असावी आणि त्या माध्यमातून सेवेचा योग जसा जसा लाभेल तसं तसं कधीच आमच्याकडून तरी होणार नाही. आता तुमच्याकडून बघू काय होतं, पुढचं काही आपण सांगू शकत नाही, पण सेवाभाव करण्याचं महत्त्व हे खूप श्रेष्ठ आहे आणि तुमचं प्रेम मला वाटतं आपोआप मला इथं खेचून आणेल. म्हणून मी आता जास्तीचे माझे शब्द लांबवणार नाही. 2 मिनिटात इथं या ठिकाणी मी थांबते. पुढचा कार्यक्रम महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने काही नातं तुटत नाही, नातं आपलं कायम राहणार आहे. आणि ताईंनी जी सांगितलं की एवढे महिला हुशार आहेत, तर खरंच खेड्यातल्या महिला आमच्या हुशार आहेत आणि हे आता आपल्याला डबल ऐकायला मिळाले. बहिणी बरोबर आहे. विद्यासागर शास्त्री सुद्धा हेच म्हणले होते की पाटोद्याच्या महिला पावलं शिकवताना एवढ्या ॲक्टिव्ह आहेत आणि एवढा ग्रास्पिंग पॉवर ह्यांच्याकडे जास्त आकलन क्षमता आहे की खरंच त्या ठिकाणी सुद्धा मी म्हणलो होतो, खेड्यातील महिला ह्या रानफुलासारख्या असतात. खेड्यातील महिला ह्या रानफुलासारख्या असतात. ह्या रानफुलाला सुपीक जमीन, उत्कृष्ट पाणी आणि योग्य मशागत केली तर त्या अशा उमलतात, अशा फुलतात की शहरात वाढणाऱ्या गुलाब, कमल, मोगळा यांना सुद्धा मागं टाकतात. आपण रानफुलच बरे आहेत आणि छान आहोत. यानंतर खरंच बरं का, माझं रायवाडीला कीर्तन होतं महाराज आणि तिथले वसंत दादा हार्मोनियम वाजवतात खूप सुंदर. तरी म्हणले पाटोद्यात कथा म्हणले तिथले लोक खूप जागृत आहेत बरं ताई, आणि तुमची कथा ठेवली म्हणजे ते लईच हुशार आहेत म्हणले. तुमची स्तुती मी बाहेरून ऐकलेली आहे मॅडम. दादा म्हणले तिथं तुम्हाला खूप ह्याच्याने बोलावं लागेल बरं का ताई, कारण तिथली प्रत्येक सद्भक्त ज्ञानी आहेत, अनुभव आहे त्यांना कथेचा, प्रत्येक धर्मग्रंथाचा, आणि म्हणून तुम्हाला तिथं कथा मिळाली म्हणजे त्यांनी माझी परीक्षा केली बरं का, तुमची नाही. तिथं तुमची कथा आहे म्हणजे तुमचं जे कथेचं ज्ञान आहे ते भगवंताच्या कृपेने चांगलं आहे. आणि जाता जाता एक सांगेन, माझा जन्म म्हणजे माझ्या आईवडिलांना मिळालेला प्रसाद आहे बरं का. माझे वडील नेहमी म्हणायचे की तुझ्या रूपानं मला मन्मथ भेटला, पण मी लहान असल्यामुळं मला त्या गोष्टी समजायच्या नाहीत बरं का. मला वाटायचं माझे वडील काहीतरी सांगतात, पण तो अनुभव आज मला कळतोय की माझे वडील असं का म्हणायचे. आणि खरंच मन्मथ माऊलींची कृपा, माझ्या राष्ट्रसंतांची शिवलिंग शिवाचार्य महाराजांची कृपा आणि माझ्या आई वडिलांना मिळालेला माझ्या माध्यमातूनचा हा प्रसाद आणि माझं भाग्य, आई वडिलांची आशीर्वाद, माझ्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद, आणि खऱ्या अर्थाने जसं अर्जुनाच्या रथाचे सारथी श्रीकृष्ण परमात्मा, तसे माझे पतीसुद्धा सदोदित. त्यांचं कौतुक मी शब्दानं तर करू शकत नाही, जिथं माझे शब्दही अपुरे पडतात. आणि एवढं अंतरंगात प्रेम तर आहेच, आता पती पत्नी म्हणल्यानंतर प्रेम तर असणारच आहे, पण माझ्या या धार्मिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून माझ्या पतींचंही सहयोग, माझ्या सासू सासऱ्यांचं, माझ्या पूर्ण कुटुंबाचं सहयोग या ठिकाणी मला लाभल्यामुळं हे धार्मिक क्षेत्रातलं कार्य मला करता आलं. आणि असंच सेवाभाव हृदयामध्ये घेऊन, तुमचं प्रेम हृदयामध्ये घेऊन ही सेवा उत्तर चालू राहील असे शब्द मी तुम्हाला देते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. श्री कपिल महाराज संत शिरोमणी स्वामी महाराज
कौशल्य माझ्यात इतकी नाही की मी तुमच्या हृदयात घर करून जाईल, पण विसरणे आठवणी तुमच्या जवळ सोडून जाईल. तुमच्या आठवणी तुमच्या जीवनातून. ठीक आहे. यानंतर श्रीमान विश्वजित पाटील साहेबांचा घेऊन सत्कार करावा. यानंतर महिला मंडळाच्या हस्ते काही आपण खाली बोलू आणि सर्व महिलांनी या ठिकाणी त्यांना साडीचा आहे समस्त गावकऱ्यांच्या वतीनं. केळावले मुलं आली त्यांना हर आणलं. हार आहे ना काही पोरायला सांगितलं केळी प्रसाद काय करा त्यांच्या हातात द्या. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. फोटो पाटील साहेब दिसते आणि सावकाश सावकाश लागेल पायाला.